मारायचे काही गेम आलेत ना मोबाईलवर, तर तो गेम आलाय ना, आता त्याचं नाव नाही घेणार मी, तर ते एक जण दुसऱ्याला शिकल्याशिवाय जमतच नाही. हा, 4-4 जण उशाला बसून खेळायला लागले. काय अभ्यास करीन महाराज, काय कथा करेल, काय अवघड आहे महाराज, जाऊ द्या. हो, एवढे त्या खेळण्यात व्यस्त आहेत की ते दार पण उघडायला तयार नाहीत. एवढं अवघड परिस्थिती आहे. म्हणजे एक जण जर एक तयार केल्याशिवाय जर मरत नसेल, याला म्हणायचं धन्य माता पिता तयाची आहे. याच्यापेक्षा माझ्याकडे काही दुसरा शब्द नाही हो. काय ते काय म्हणतात, जे मला येत आहे ते मी दुसऱ्याला शिकवल्याशिवाय मरणारच नाही. मग जर वाईट लोक वाईट शिकवल्याशिवाय जर मरत नसतील, तर चांगल्या लोकांनी सुद्धा चांगलं शिकवल्याशिवाय मरू नये. हा जगण्याचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. हा जगण्याचाच खरा सिद्धांत आहे. त्यामुळं होईल तेवढं आपल्या हाताने दान करा, सद्दान करा, सत्पात्री दान करा, अनाथ आश्रमामध्ये जा. तिथल्या बघा तुम्ही, आम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो. आजीच्या राहणीमानावरून लक्षात येत होतं की आजीबाईनं चांगलं जीवन जगलेलं आहे. चांगलं जीवन बघा तुम्ही, माणसाची देहबोलीच सांगते. बरं, देहबोली नाही कळत, मराठीत सांगतो, बॉडी लँग्वेज. असं लक्षात येतं की नाही, हा चांगल्या घरचा असला पाहिजे. आज परिस्थिती काही पण असू दे, असं ती त्यांची देहबोली होती. मी म्हटलं, आजी तुम्ही एवढं चांगलं, तुमचं शरीर सुद्धा चांगलं आहे, तुम्ही वृद्धाश्रमात आहात, दुमत नाही. त्या आजी काय करायच्या माहीत आहे, त्या वृद्धाश्रमामध्ये त्या स्वतः तिथल्या एक प्रतिनिधी तिथं राहायला आल्या होत्या, पण त्या सगळ्या म्हाताऱ्यांची सेवा करायची. मी म्हटलं, आजी तुम्ही सेवा करताय, का करताय तुम्ही चांगल्या घरच्या दिसताय. त्यांनी सांगितलं, मी पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती, एवढीच अपेक्षा व्यक्त करायला आली आहे की यांची सेवेतून मला जे पुण्य मिळेल, त्या पुण्याच्या नशिबावर, जीवावर माझ्या मुलाला अजून लेकरूबाळ झालं नाही. मी पांडुरंगाला विनंती करते की माझ्या लेकराची ओटी, जी माझ्या सुनेची ओटी सुनी आहे, तेवढी भरून निघावी, माझ्या मुलाला मूलबाळ व्हावं, एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. म्हणून या म्हाताऱ्या लोकांची सेवा करते. कुणासाठी मागितलंय? अरे ज्या मुलाने तिला वृद्धाश्रमात आणून सोडलंय, ती म्हातारी देवाची सेवा करून आपल्या मुलाच्या जीवनात आनंद मागते. अरे मायबाप गोठ्यात जरी असतील, फेकून जरी त्यांना भाकरी दिली, तर आशीर्वाद मुलालाच देतात. म्हणून मायबाप वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा आपल्या घरात ठेवा. आपलं घर न राहता स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात, स्वर्ग राहील ना ते. आणि घरात जर सासू सासरे ठुलेन मायबाप काढून दिले, तर ते स्वर्ग राहत नाही. ते काय होतं बरं का कार्तिक महाराज, ते स्वर्ग राहत नाही, ते नरक राहतं. बघा, सासू सासरे ठू नका असं मी म्हणलो नाही, पण मायबाप हाकलून देऊन जर सासू सासरे ठेवले, ते स्वर्ग नाही, ते नरक आहे. 3 वर्ग सांगितले ना, स्वर्ग, नरक आणि पाताळ. बरोबर आहे. नुसते मायबाप आपल्या घरी ठेवून त्याची सेवा केली, ते घर स्वर्ग. मायबाप हाकलून देऊन सासू सासरे घरात ठेवले, ते घर नरक. आणि सासू सासरे मायबाप दोन्ही ठेवले, हे भूलोक. मग समजायचं आपण, याच्यात काही पाप नाही न पुण्य नाही. घरात काय असावं माहीत आहे, घरात काय असावं, घरात काय नसावं हे लक्षात ठेवा. आपल्याकडं काय, संसारात काय असावं काय नसावं हे सांगतो. 3 गोष्टी असाव्या, 3 गोष्टी नसाव्या. कोणत्या गोष्टी असाव्या? ऐका, 3 गोष्टी असाव्या. देव्हाऱ्यात साई, घरात आई आणि गोठ्यात गाई असाव्या. काय नसावं? देखो, मंदिर में साई, घर में आई और गोठे में गाई, हे असलं पाहिजे. काय नसावं बघा बरं, शेतात नाला, गोठ्यात हेला आणि घरात साला कधीच नसावं. कळतं का? मेवना घरी आणला की संसाराचं वाटुळं होतं. मी नाही सांगत, महाभारत सांगतं. कुणी आणला मेवना घरी?
धृतराष्ट्राने आपला मेहुणा घरी आणला. या म्हणला दाजी. दाजी घरी आले आणि नुसते दाजी घरी आले नाही तर दाजीनं त्याच्या संसाराचं वाटुळं करून टाकलं. लक्षात ठेवा, धृतराष्ट्राने शकुनी मामाला घरी आणलं होतं. शकुनी मेहुणा आहे, एक पण वाचू दिला नाही, एक पण. म्हणून म्हणतात सक्का मामा पक्का वैरी. मी एक जणाला म्हटलं, का रे सक्का मामा पक्का वैरी का म्हणतात? मला वाटलं ते शकुनी मामाचं उदाहरण देईल. ते म्हणला सक्का मामा पक्का वैरी याच्यासाठी मला पोरगी देतो म्हणला आणि दिलीच नाही. आता मग लग्नच होईना. म्हणलं याच्यामुळं फार तुझ्यासाठी आज दे का काही कारण कळवं लागेल का नाही? लक्षात ठेवा. असू द्या, घरामध्ये साला नसावा, शेतात नाला नसावा. शेताच्या मधून नाला गेला ना बरकत नसते. एका बाजूनं काढावा. नाला असतो ना, नाली पाणी जाण्यासाठी. वडा नाही, वडा खूप मोठा असतो. नाला असतो बघा शेतामध्ये छोट्या छोट्याच्यात. वडा म्हणजे नदीचा सावत्र लेख. छोटा तो, अनेक नद्या ओढे मिळून नदी तयार होते, अनेक नद्या मिळून समुद्र तयार होतो, या अशातला प्रकार आहे. हे छोटा नाला असतो. शेतात नाला नसावा. गोठ्यात हेला कळतो का? हाल्या नसावा. आणि हाल्यासारखा माणूस घरात नसावा. लक्षात येतं का? म्हणजे नुसतं हाल्या कोणाला म्हणायचं? नुसतं खाचं प्याचं सून पडायचं याला म्हणायचं हाल्या. अजून हाल्या कोणाला म्हणायचं? सगळं चांगलं चालू आहे तरी आपण आपल्याच कामात व्यस्त आहे का नाही? नाही, असं नाही. गोठ्यात हेला नसावा, शेतात नाला नसावा आणि घरामध्ये साला नसावा. मग घरात आई पाहिजे, मंदिरामध्ये देव पाहिजे. साई का म्हटलं? कारण जाको राखे साईया मार सके ना कोई, बाल भी बाका ना कर सके, जग बैरन होई. अरे ज्याच्या पाठीमागं देवाचा साईंचा आशीर्वाद आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही. बाल भी बाका ना कर सके. ज्याचं जग जरी वैरी झालं तर त्याला त्याच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, एवढी ताकद आहे महाराज. म्हणून नालायक लोकांचे आशीर्वाद पाठीमागं ठेवण्यापेक्षा देवाचे संतांचे आशीर्वाद पाठीमागं ठेवा. तुमच्या जीवनात कोणतंच संकट येणार नाही गड्या. फार गरजेचं. मग दान धर्म करा, यज्ञादी कर्म करा. जेवढं जमल तेवढं पुण्य पदरात पाडून घ्या, कारण हेच तुमच्या सोबत येणार आहे. कारण केले कर्म झाले तेच सोबत येऊन भोग आले. आजे उपजले मेले ऐसे किती, त्याची गणना सुद्धा होत नाही. आणि अजून सांगतो, तुम्ही केलेलं प्रापंचिक कर्म तुमची कुठेही आठवण ठेवत नाही, पण तुम्ही केलेलं सत्कर्म तुम्ही गेल्याच्या नंतरही स्मरणात राहत. 3 मजली घर बांधलंय, त्या घरावर आपलं नाव आहे. कुणीतरी 40-50 एकरची सातबारा आपल्या नावावर ठेवली, पारपंचिक कर्म केलं आणि गेला मरून. मेल्याच्या नंतर त्याच्या नावावर त्याची जमीन ठेवतात का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आम्ही ठेवत नाही, कायदा सुद्धा ठुत नाही. कायदा सुद्धा त्याच्या वारसाच्या नावानं तो त्या ठिकाणी वारसा हक्काप्रमाणे त्याचा वाटणी करतो, डिवाइड करतो. मराठीत सांगायचं झालं तर त्याच्या वाटण्या करतो. म्हणजे तुम्ही बांधलेलं घर, तुम्ही घेतलेली शेती, याच्यावर तुमचं नाव सुद्धा ठेवल्या जात नाही हो. तुम्ही गेले की लगेच ते नाव कमी केलं जातं. काही तर 15 दिवस सुद्धा होऊ देत नाहीत. बहिणी आलेल्या आहेत, लगेच हक्क सोड करून घेऊ, म्हणजे त्याला कशाला ताण. त्याला माहिती आहे बैमान झाली तर कोण कुणावर कशासाठी, म्हणजे स्वार्थी लोक. बघा तुम्ही, ज्या घरात प्रेमाचे नाते संबंध आहेत ना, त्या बहिणीला जर म्हटलं ना, ताई तुझ्या नावावर जमीन आली, ती म्हणती दादा कधी बी ये ना, मी कधी बी सही करायला तयार आहे. का? अरे माझ्या मायबापांनी, तुम्ही का लांबचे का? म्हणजे भावासोबत प्रेमानं अजून संस्कार जिवंत आहेत. आणि खरं सांगू, हे पृथ्वी अजूनही आनंदात तुम्ही आम्ही जगतो, याचा अर्थ चांगली माणसं आहेत म्हणून आहे. हा, थोडा गडबड घोटाळा काऊन होतो, वाईट माणसं सुद्धा आहेत म्हणून थोडाफार होतो, पण चांगली माणसं सुद्धा आहेत. चांगलं बसून कथा ऐकणारे सुद्धा माणसं असतात आणि खाली मान घालून ऐकणारे सुद्धा असतात, पण खाली मान घालून ऐकणारे कमी असतात म्हणून कथा चांगल्या चालतात. हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपण. चांगले अजून आहेत, वाईट अजूनही त्या ठिकाणी आहेत, पण चांगल्याचा प्रभाव जास्त झाला पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या.
मग आपली सातबारा, आपली जमीन, आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टीचा आपल्याला वारस, आपल्याला हक्क आपला किती दिवस ठेवतात तर लगेच काढून टाकतात. याला म्हणायचं प्रापंचिक कर्म स्मरणात जग ठेवत नाही. पण तुम्ही जर एखादा जनावराला पाणी पिण्यासाठीचा हौद जर एखाद्या गावामध्ये बांधला आणि समजा तुम्ही मेलात, त्याच्यावर त्याच्या पोराचं नाव लागतं का की हा हौद फलाण्याच्या पोराने बांधला? अजिबात नाही. लोक तो हौद जोपर्यंत जिवंत आहे किंवा तो हौद जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत म्हणतात ते नाही का फलाने होते तात्या, हे त्यांनी बांधलाय. म्हणजे तुम्ही केलेलं कर्म पिढ्यानपिढ्या राहतं. हे प्रापंचिक कर्म नसून हे सत्कर्म आहे, म्हणून सत्कर्म केलं पाहिजे. माझा एक मित्र आहे शेलूला, वारला बिचारा तो. आता अतिशय वाईट झालं. पांडुरंगाच्या चरणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्यासोबत कीर्तनाला येत होते असेच कधी मधी, आणि 3ऱ्या मजल्याचं बांधकाम झालं होतं, प्लास्टर चालू होतं, आणि कीर्तनाला माझ्यासोबत येतं आणि सारखा घरी फोन चालू आहे पोराला, ए वरच्या गच्चीवरल्या प्लास्टरला पाणी मारलं का, याला पाणी मारलं का? अरे म्हटलं दादा करील ना पोरगं. नाही नाही म्हणे महाराज, लय मेहनतीनं घर बांधलाय, लय मेहनतीनं घर बांधलाय, घरावर नाव मी आता माझं टाकणार आहे, लय चांगलं घर बांधलंय. महाराज घर बांधणं झालं, वास्तुशांती झाली, आणि 4थ्या दिवशी त्याला अटॅक आला आणि मरण पावला. आणि पोरांनी काय केलं माहित आहे? त्या घरावर त्याचं नाव नाही, आपल्या पोराचं नाव टाकलं. लक्षात येतं का? छोटं बाळ होतं, नेमकं नामकरण झालं होतं, 3-4 महिन्याचं बाळ, त्याचं नाव त्या घरावर टाकलं. आणि आत्ता मी मागच्या वर्षी वर्ष श्राद्ध झाल्यावर भेटायला गेलो, त्यावेळेस ते म्हणला महाराज या ना तुम्ही, वर्ष झालं बाबा गेले तसं आमच्या घरी आले नाही, तुम्हाला घर दाखवतो. सगळं घर दाखवलं. मग कसं म्हणतो माहिती आहे का, महाराज कस काय बांधलंय घर? मी म्हटलं खूप चांगलं बांधलंय. हा म्हणला महाराज आपलं कामच तसं आहे. अरे माझ्या समोर तुझा बाप मेहनत करत होता, त्यानं बांधलाय, पण पोरग म्हणतोय मी बांधलोय. तुम्ही संसारिक केलेल्या सत्कर्मावर किंवा संसारामध्ये केलेल्या कर्मावर तुमचा कुटुंब अधिकार दाखवतात, पण तुम्ही केलेल्या जे सत्कार्य आहे त्या सत्कार्यावर जगाचा मालक सुद्धा स्वतःचा हक्क दाखवत नाही. म्हणून केलेलं सत्कार्य सत्कर्म कधीच वाया जात नाही. आपण सत्कर्मादी कर्म केले पाहिजे, नाही तर आपल्यासोबत काही येत नाही. मग गरुडाने प्रश्न केला महाराजाला, भगवान विष्णू, महाराज आमच्याच्याने जी काही सत्कर्म झाल्या तर शेवट जर अंतकाळ आलाय, जर आपला जीव गेला, मग हा जीव नेमका जातो कुठं? मग त्याची श्राद्धयुक्त कर्म कसे आहेत? त्यामध्ये अनेक मधामध्ये काही छोट्या छोट्या कथा आलेल्या आहेत, पण त्यामध्ये जास्त दान करा, दान करा, काही स्पेसिफिक पर्टिक्युलर दान करा, या गोष्टी न आवडल्यामुळं किंवा न पटल्यामुळं मी थोडंसं त्या गोष्टीला अशी बगल देत पुढे चालतो. श्राद्धाचे प्रकार सांगितले की श्राद्ध 16 प्रकारचे मलिन श्राद्ध आहेत. त्यानंतर ती मध्य करायची जी श्राद्ध आहेत ते सगळे श्राद्ध त्या ठिकाणी गरुडाला भगवंत सांगतायत की यात सर्वप्रथम पिंड विष्णूसाठी पहिला पिंड तयार करायचा, शिवासाठी दुसरा करायचा, तिसरा यमासाठी करायचा आणि चौथा परिवाराला द्यायचा, चौथा सोमराजाला द्यायचा, 5वा पिंड हव्यानासाठी, 6वा कव्यवाहासाठी, 7वा काळासाठी द्यावा, 8वा रुद्रदेवाला द्यावा, 9वा तत्पुरुषाला द्यावा, 10वा प्रेतालासाठी ठेवावा, 11वा विष्णूला द्यावा, 12वा ब्रह्मदेवाला द्यावा, विष्णूला 13वा, शिवाला 14वा द्यावा आणि यमाला 15वा द्यावा, शेवटी 16वा जो तत्पुरुष याला द्यावा. आणि अशा प्रकारे हे गरुडा जाणत्या लोकांनी या 16 श्राद्धाचं जे मध्य श्राद्ध आहे त्याला असं मध्य नाव दिलेलं आहे. त्यानंतर वर्षभरात प्रत्येक महिन्याला त्यांनी एक मासिक श्राद्ध केलं की त्यानंतर महाराज पाक्षिक, त्रिपाक्षिक आणि न्यून पाक्षमासिक श्राद्धाचे प्रकार असतात. काही नवश्राद्ध असतात, काही पुराण श्राद्ध असतात आणि काही आपले नैमित्तिक श्राद्ध करावं लागतात. त्या श्राद्ध आपण केले की आणि काही वेळेस मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की महाराज जर बघा एक फार मोठा मुद्दा या ठिकाणी आहे, जनमानसाच्या मनात जे प्रश्न संभवतात त्याचं उत्तर देतो. कधी कधी लहान छोटं बाळ असतं, मुलं असतं,
एखाद्या वेळेस ते काही अपघाताने म्हणा, काही आजाराने म्हणा मृत पावल्याच्या नंतर लोकांना शंका निर्माण होते की महाराज याचं श्राद्ध कसं करावं किंवा काय केलं पाहिजे याच्यासाठी. किंवा एखादी स्त्री आहे आणि बाळंतपणामध्ये जर तिचा अंत झाला तर त्याच्यासाठीचं काही श्राद्ध आहे का. कारण जुनी माणसं किंवा जुन्या लोकांचा समज आहे की बाळंतपणामध्ये गेलेली स्त्री ही मोक्षपदाला प्राप्त होत नाही, तर ती पिशाची योनीमध्ये गावामध्ये फिरते आणि मग ती आम्हाला इथं दिसते तिथं दिसते असं म्हणतात. तर महाराज याच्यासाठी त्यांनी सांगितलं, जर पुत्रवती व सौभाग्य स्त्री जर मरण पावली तर तिच्या खरं तर सौभाग्य स्त्रीचं मरण हे शास्त्राने खूप पवित्र सांगितलेलं आहे. जीवनाची सार्थकता त्याच्यात आहे. माझ्याकडे लक्ष द्या. माणसाच्या जन्माचं सार्थक एकदा होतं, बाईच्या जन्माचं सार्थक दोनदा होतं. माणसाच्या जन्माचं सार्थक एकदा होतं. संत अभंगामध्ये प्रमाणासहित सांगतात माणसाच्या जन्माचं सार्थक केव्हा होतं, जेव्हा त्यांनी भगवान पांडुरंगाला पाहिलं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, देखलिया विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, देखलिया विठ्ठलाची एक देखलिया. माणसाच्या जन्माचं सार्थक कधी आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं ना की स्त्री असो की पुरुष असो जन्माचं सार्थक झालं. म्हणजे पुरुषाला एकदा, महिलाला एकदा पांडुरंग पाहिला, जन्माचं सार्थक आहे. आणि अजून एक संधी आहे सुवासिन स्त्रीला, अजून एक संधी आहे. कोणती? ते पिक्चरचं गाणं आहे. पण आपण प्रमाण म्हणून घेऊ ना, कारण काही चित्रपटातले गीत सुद्धा मनाला आनंद देणारे आहेत. बघा तुम्ही एक चित्रपटातलं गाणं, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. किती छान याच्यामध्ये ऐकायला मिळतं का नाही? नाही तर काय गाणे निघले आता, नवीनच निघले वडापाव वडापाव. तू खाऊन आत पाव होय काय काय गाण्याला अर्थ तरी असला पाहिजे. ते चित्रपटातले गीताचे बोल वाजून दाखवतो, म्हणून दाखवतो. स्त्री जन्माचं सार्थक कशात आहे? तर ते गीत असं आहे, स्त्री जन्माचे सार्थक झाले, सुवासिनीचे मरण लाभले. सुवासिनीचं मरण मिळालं की स्त्री जन्माचं सार्थक होतं महाराज. पतीच्या समोर तिचे श्राद्धयुक्त कर्म झाले की ती पत्नी मोक्ष पदाला प्राप्त होत असते. म्हणून सुवासिनीचं मरण खूप चांगलं असतं, खूप चांगलं आहे. आणि ती बाळंतपणामध्ये गेली की त्याचा विधी आहे, तो शास्त्रोक्त प्रमाणे आपण विधी केला की पिशाची योनीमध्ये ती थांबते. हा गैरसमज दूर करायचा. तिचं बाळ जर जिवंत असेल आणि ती जर माऊली गेली असेल तर त्या बाळाचं जर आपण चांगलं संगोपन केलं तर ते प्रेत होऊन तुमच्या समोर येत नाही. गैरसमज काढून टाका. अजून एक फार मोठा संदर्भ दिलाय गरुड पुराणाने, कारण वेळोवेळी काही धर्मग्रंथावर काही विचारावर टीका टिप्पणी केल्या जाते, त्याच्यासाठी फार गोड आहे. जी स्त्री, ऐका बरं, सती न जाता पतीच्या उत्तर क्रियेसाठी व सर्व श्राद्ध करण्यासाठी जिवंत राहते ती पतिव्रताच होय, असं गरुड पुराण सांगतं. पतीवर ते सती जाणं म्हणजे पतिव्रता अजिबात नाही. सती जाणं म्हणजे पतिव्रता हे कधीच होत नाही. उलट तिनं पतीच्या उत्तर क्रियेसाठी जर सर्व श्राद्ध करण्यासाठी जर ती जिवंत राहिली असेल, उत्तर क्रियासाठी किंवा बोलू उत्तर क्रियेसाठी म्हणण्यापेक्षा मी उत्तर कार्यासाठी तिनं जिवंत राहिलं पाहिजे असा शब्द वापरेल. उत्तर कार्यासाठी म्हणजे अहो आपल्या संसारातल्या मालकाच्या जबाबदाऱ्या, मालक तर गेलेत पण माझी जबाबदारी आहे ना,
कुटुंबाला व्यवस्थित सांभाळून त्यांना देवदेश धर्म कार्यासाठी विचार देणं, संस्कार देणं, संस्कृती जिवंत ठेवणं. म्हणून सती न जाता तिनं जिवंत राहिलं पाहिजे याचं प्रबोधन सुद्धा आपल्या धर्मग्रंथातच आहे. सती जावंच लागतं, अजिबात नाही. सती प्रथा खरं तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबाई साहेबांनी प्रखरपणे त्याचा विरोध केला आणि सती प्रथा बंद केली. त्या माऊलीचा काय दोष आहे? पती गेले तिचा काय दोष आहे? तिला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि खरं सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर वारंवार नतमस्तक का व्हावं वाटतं माहित आहे? त्याचे कारण सांगतो, जरा डोळे कान उघडे ठेवून ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवरायांचे विचार बघा. माझा राजा सूर होता, वीर होता, पराक्रमी होता, न्यायी होता, नीतिवान होता, शीलवान होता, कुलवान होता. आणि माझ्या राजांचे विचार करण्याची शक्ती मात्र फार पराकोटीची होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हावं वाटतं. जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा, नाही केली मजा, सुखी केली प्रजा. आया बहिणीची इज्जत राखणार, आया बहिणीची इज्जत राखणार, विचार करून न्याय देणार. धन्य धन्य शिवाजी सरकार, धीर धन्य धन्य शिवाजी सरकार, धीर. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, हर हर महादेव करती गर्जना झाले आकार. रामाजी जी जय जय रामाजी जी, हे 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 हा. वा वा वा. माझा राजा न्यायवान होता, नीतिवान होता आणि विचाराची प्रगल्भता सांगतो, जरा कान उघडे ठेवून आहे का. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता ना, त्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेबाचं आसन हे अग्रस्थानी होतं. त्यावेळेस एक जणांनी सल्ला दिला होता की मा साहेबांना त्या ठिकाणी, कारण विधवा आहेत ना, समोर चालेल का? त्यावेळेस माझ्या राजांनी सांगितलं, ज्या मातेनं आम्हाला शूरवीर पराक्रम होण्याचे धडे दिले, त्यांच्या फक्त सुवासीनपणावरमुळे जर त्यांना पाठीमागं ठेवत असू तर हे योग्य नाही. महाराज, त्यांना सुद्धा तेवढाच दर्जा द्यावा ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणून कुणाच्या कपाळाचं कुंकू साबित राहणं की न राहणं त्या माऊलीच्या हातात काही नसतं, ते देवाच्या हातात आहे. पण त्यांचा आदर करणं मात्र आपल्या हातात राहतं. आपण केला पाहिजे. त्यांना दुय्यम वागणूक कधी देऊ नये. आणि म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी आम्हाला सतीप्रथेचा विरोध करायला शिकवलं. गरुड पुराण सुद्धा सांगतं, ज्या पतीच्या उत्तरक्रियेसाठी व सर्व श्राद्ध करण्यासाठी पत्नी जिवंत राहते ती पतिव्रताच होय. ती मेल्यानंतरही, कारण पती मेल्यानंतरही जी पतीच्या श्राद्ध वगैरे सेवा करते, तसेच तिचं जीवन धन्य आहे. खरंच तिचं जीवन धन्य आहे की जी आपल्या पतीच्या उत्तरक्रियासाठी किंवा कार्यासाठी त्या ठिकाणी आपल्या मुलांना किंवा स्वतः करण्यासाठी प्रवृत्त होते किंवा करते. तिचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य आहे. त्यामध्ये आता काही प्रकार सांगितले. आता जर कुणी एखादा व्यक्ती अपघाताने, आगीत जळून किंवा पाण्यात बुडून मेला, अर्थातच त्याचा मृतदेह जर मिळणं शक्य नसेल, असं कधी कधी होतं की आपल्याला त्याचं शरीर मिळत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला त्या अस्थिचा DNA करून विचारावं लागतं का हा आपलाच आहे का. मागं बघितलं ना आपण, एक फार मोठी विमान दुर्घटना झाली होती. त्या विमान दुर्घटनेमध्ये अशी अवस्था निर्माण झाली की शरीरसुद्धा कोणतं कोणाचं आहे कळायला सुद्धा मार्ग नव्हता. आणि तेव्हा अख्खा देश त्या गोष्टीने हळहळला होता. लहान लहान लेकरांचा शेवटचा फोटो बघितला होता. कोणी आईला भेटायला जात होतं, कोणी बाबाला भेटायला जात होतं, तर कोणी आपल्या पोटात भरण्यासाठी बाहेर जात होतं. सगळ्या जणांचा त्या ठिकाणी कोळसा झाला महाराज. आणि मग त्यावेळेस लोक म्हणायला लागले की जगण्याला खरंच
जीवनाचं काय खरं आहे? जीवनाचं काहीच खरं नाही. किती वेळ ऐकलं, दुसरी बातमी कानावर पडूस तर फक्त ते आपल्या लक्षात राहिलं. पण अक्षरशः त्यांचा देहसुद्धा आणण्याच्या पात्रतेचा किंवा तसा राहिला नव्हता. म्हणून अशी अवस्था जर कधी निर्माण झाली, अपघाताने आगीत जळून मेला किंवा पाण्यात बुडून जर मेला, अर्थात त्यांचा मृतदेह जर मिळणं शक्य नसेल, त्यांच्याही अंत्यविधी सकट श्राद्ध कर्म संस्कार करावे. सगळं अंत्यसंस्कार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या गरुड पुराणामध्ये गरुडाला भगवान विष्णू सांगतायत, जर कुणी एखादा सर्पदंशाने जर मरण पावला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती जर सर्पदंशाने मेला तर त्याचा सर्व विधी तर करावाच, जसा करतो आपण तसाच करावा. शिवाय पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत म्हणजे 1 वर्ष त्याला होईपर्यंत दर महिन्यामधील शुद्ध पंचमी व कृष्ण पंचमी अशा दोन्ही तिथीला नागपूजन त्यानं केलं पाहिजे. नागाचं पूजन दोन्ही पंचम्या ज्या कृष्ण पक्षात आणि शुद्ध पक्षामध्ये येतात त्या दोन्हीचंही आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. शुद्ध पंचमी आणि कृष्ण पंचमी या दोन्हीमध्ये आपण त्याचं करा. तसेच तांदळाचा आगर गव्हाच्या पिठात, म्हणजे तांदळाचं पीठ असतं किंवा गव्हाच्या पिठामध्ये जमिनीवर नागाचा फणा उभारून त्यावर रेखाटून त्याच्यावर पांढरी फुलं जर आपण टाकली तर त्या ठिकाणी महाराज तो मोक्षपदाला प्राप्त होत असतो. म्हणून आपण त्याही गोष्टीचं त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. याखेरीज बाकी काही श्राद्ध सांगितलेले आहेत, तीर्थाचे श्राद्ध आपण त्या ठिकाणी करावे. मेलेल्या व्यक्तीच्या स्मरणामध्ये आपण दानधर्म करावा. आपल्या हाताने दानधर्म तर करावाच, पण जर आपल्या हाताने जर झाला नसेल किंवा आपण तर करणारच आहोत, पण आपण एखाद्या मृत व्यक्तीच्या नावाने जर आपण दानधर्म केला तर हा त्यांना तिथं त्या ठिकाणी त्यांच्या मोक्षासाठी तो. म्हणून तुम्ही कुठं जर ऐकत असाल तर स्मरणार्थ बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात. यांच्या स्मरणार्थ हे दिल्या जातं, त्यांच्या स्मरणार्थ, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण हे कार्यविधी केला पाहिजे. तो त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की श्राद्धविधीने केल्या पाहिजे. एवढे केल्याने त्या मृताच्या सर्व पातकाचे निरसन होऊन तो स्वर्गलोकामध्ये जात असतो. अशा सर्व क्रिया करून 1 वर्षभर अन्न व पाणी भरलेला घडा जर आपण दान केला तर असे ही 11व्या दिवसाची क्रिया आटोपली की नंतर 12व्या दिवशी सुतक, 10-11 दिवस झाले की 12व्या दिवशी आपल्यातलं ते सुतक संपत असतं आणि मग आपण त्या कार्यातून त्या सुतकातून आपण बाजूला होत असतो. पण कधी कधी असा प्रश्न येतो, आता गरुड पुराण आहे म्हणून तो विचार तुमच्यासमोर ठेवतो. आधी कधी असा प्रश्न होतो की गावामध्ये ग्रामीण भागात ही समस्या जास्त उद्भवते की एखादा व्यक्ती मरण पावला आणि 5-6 दिवस होत नाहीत, तो दुसरा एखादा माणूस जातो भाऊकीतला. मग त्यावेळेस लोकांना प्रश्न पडतो, आता इथून 6 दिवस झाले, इथून पुढे अजून 10 दिवस सुतक धरावं का आधीच थांबवावं, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. गरुड पुराणामध्ये त्यामध्ये भगवंत गरुडाला, आणि गरुडाने बघा ना किती साधे साधे प्रश्न विचारले. तो जे आपल्याला प्रश्न आहेत ते गरुडाला पडलेत की असं जर कधी निर्माण झालं तर काय करावं. एकाचे सुतक असताना जर 6 दिवसात दुसरा मृत्यू झाला तर दोन्ही सुतक एकाच वेळी म्हणजे 10व्याच्या दिवशी संपते. म्हणजे दोघांचे एकाच वेळेस संपत असतात, 10व्या दिवशी संपतात. पण 6 दिवसाच्या पुढं जर गेलं तर 1 ते 6 दिवसात मरण पावला तर ठीक आहे, पण जर 7व्या-8व्या दिवशी जर पावला तर मग मात्र त्याचं त्या ठिकाणी आपण त्याचा 10 दिवस होईपर्यंत ते थांबवावं लागतं किंवा तेव्हाच करावं लागतं. त्यामध्ये जर मध्ये जर दर्श अमावस्या आली, एखादा व्यक्ती जर मरण पावला आणि 3-4 दिवसाला जर दर्श अमावस्या आली, बरेच लोक म्हणतात मग अमावस्या आडवी आली, सुतक अमावस्या ही दर्श असली पाहिजे. दर्श अमावस्या आली की त्या अमावस्याच्या अगोदर त्याला 10 दिवस जरी नाही झाले तरी आपण तो विधी केला पाहिजे. तो त्या ठिकाणी त्याला कारण आहे. दात न उगवलेल्या बालकाचा जर मृत्यू झाला, हे दातच नाही आले हो, बालपणीच एखादा जर बालकाचा मृत्यू झाला तर त्याला केवळ आपण आंघोळ घालून त्याचा जर विधी केला की आपल्यामध्ये असणारं सुतक संपतं, काही राहत नाही शिल्लक. त्याचबरोबर मोठ्या परंतु जावळं न काढलेला, मोठा आहे 3-4 वर्ष झालेत पण जावळं काढले नाही, तर असा जर एखादा बालक जर मृत्यू पावला तर त्याच्यासाठी 1 दिवसाचं सुतक सांगितलेलं आहे. जर मुंज झाली असेल तर मात्र मग 10 दिवसाचं त्याचं ते श्राद्ध आपल्याला करावं लागतं किंवा 10 दिवस असतो. कन्येचा मृत्यू जर झाला तर त्या बाबतीमध्ये असा निर्णय आहे की तिच्या जन्मानंतर जावळे काढेपर्यंत तिला फक्त एकच नुसतं स्नान केलं तरी त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी सुतक राहत नाही.
त्याचबरोबर त्या मुलीसाठीच एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे गरुड पुराणामध्ये. जावळं काढल्याच्या नंतर साखरपुडा होईपर्यंत कन्येच्या 1 दिवसाचं सूतक असतं. म्हणजे मुलीच्या जातीला वय किती जरी असलं तर साखरपुड्याच्या अगोदर झालं तर आईवडिलांना 1 दिवस असतं. आणि ती सुवासीन झाल्याच्या नंतर मग प्रश्न निर्माण होतो, मला ठीक आहे ना, मुलगी आमच्या इकडे जन्मली आहे तोपर्यंत जर झाले तर मग, पण मुलगीचं जर लग्न झालं ती सासर घरी गेली तर तिचं सूतक सासरच्यानी धरावं का माहेरच्यानी धरावं? तर गरुड पुराण सांगतं सासरच्यानी धरावं आणि माहेरच्याला सुद्धा काही दिवस धरावं. सासरच्यानी 10 दिवस 12 दिवसाचा विधी करावा, पण माहेरच्यासाठी 3 दिवसाचं सूतक असतं. संतांनी ग्रंथात लिहून ठेवलंय. बापाने एकदा मुलगी दान केली, कन्यादान झालं की सूतकाशी नाही तिथे प्रयोजन किंवा त्याचे प्रयोजन जनिता म्हणून 3 दिवस. त्याचं त्या सूतकाशी काही देणं घेणं नाही, पण जन्म दिलाय म्हणून 3 दिवस त्यांना ते सूतक करावं धरावं लागतं. म्हणजे काय की त्या मुलीला त्या ठिकाणी सासर घरी दिली की सासर घरी मृत्यू आला तर मायबापाला 3 दिवस, आणि माहेरात जर समजा साखरपुड्याच्या अगोदर जर झाला तर महाराज त्या ठिकाणी 1 दिवसाचं सांगितलं आहे, नंतरचा 10 दिवस. म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न प्रकार का घडले? कारण भगवंताला गरुडाने प्रश्न केला, महाराज स्त्री आणि पुरुष हा भेद कशासाठी? दोघांसाठी एकच न्याय पाहिजे ना. त्यांनी सांगितलं हा न्याय वेगवेगळा याच्यासाठी आहे की स्त्री आणि पुरुष यांच्या राहणीमानापासून तर जगण्यापासून तर मरण्यापर्यंत पुरुष हा परिपूर्ण स्वातंत्र्यात आहे, स्त्री मात्र पराधीनतेमध्ये आहे, परातंत्र्यात आहे. जन्म बाईचा कसा आहे माहिती आहे का? असं म्हणतात की जन्म बाईचा म्हणजे गायीसारखा आहे, गरीब गायीसारखं जीवन जगावं लागतं. नाही तशा काही आता खिलार पण गायी येतात, तो विषय द्या सोडून. गाई काही गरीब असतात, बिलकुल 100 मध्ये 90 मावल्या तर परातंत्र्यात जगतात. 4-2 द्या सोडून आपल्या पतीच्या मताला अनुसरून त्या ठिकाणी जीवन जगत असतात. परिस्थिती प्रतिकूल असो अनुकूल असो आपली मर्यादा त्या ठिकाणी सोडत नाहीत. म्हणून त्यांच्या ठिकाणी महाराज त्यांना वेगळं सांगितलेलं आहे, कारण बालपणी ती आपल्या आईवडिलाच्या घरी असते. मुलाला रात्रंदिवस बाहेर फिरण्याचा अधिकार आहे, पण मुलीला शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर जरी गेली तर आईवडील बाहेर जाऊ देत नाहीत, स्वातंत्र्यात आहे. का? कारण मुलगी ही काचेच्या वस्तूसारखी सांभाळायची आहे. मायबाप मग मुली मायबापाला बोलतात बी, प्रश्न निर्माण करतात की दादाला तुम्ही मुक्त संचार करू देता, मला फिरू देत नाहीत. बाप सांगतो ताई मुलगा जरी माझा वारस असेल तर तू माझी जबाबदारी आहे, आणि जबाबदारीतून मला बाजूला होता येणार नाही. मुलगी म्हणजे काचाचं भांडं आहे. ऐका ना, दगड काचावर पडो की काच दगडावर पडो, फुटावं काचालाच लागतं. म्हणून ताई तुझं जीवन हे काचासारखं आहे, म्हणून त्या जीवनाला त्यात खूप सांभाळलं जातं. आता त्यामुळं दोघांच्या श्राद्धामध्ये वेगवेगळी भिन्नता सांगितलेली आहे. मुलीच्या मरणाचे सूतक 3 रात्रापर्यंत वडिलांना असतं, आणि अजून 2-4 गरुड पुराणामध्ये गरुडाने विचारलेला एक प्रश्न आहे की महाराज जर गर्भामध्ये जर एखादा 6 महिन्यापर्यंत जीव जर वाढत असेल आणि 6 महिने झाल्याच्या नंतर जर तो त्या ठिकाणी महाराज जर काही कारणास्तव जर त्याचा मृत्यू गर्भामध्ये झाला तर त्याच्यासाठी काय विधी आहे किंवा त्याच्यासाठी काय करायचं? त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी कोणताच त्या ठिकाणी श्राद्ध विधी करण्याची गरज नाही. फक्त पवित्र स्नान आपण केलं की आपण त्या ठिकाणी त्याच्यातून मुक्त होतो. त्याचबरोबर मग काही कर्म सांगितले महाराज बरं का, याच्यातून आपण काही कर्म सांगितलेले आहेत. याशिवाय संध्याकर्म, दानधर्म, होम हवन, स्वाध्याय ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस सूतक असतं ना त्यावेळेस काही नियम आपण पाळले पाहिजे. असं गरुड पुराण सांगतं की तुम्ही संध्याकर्म आहे,
दानधर्म आहे, होम हवन आहे, स्वाध्याय, ब्राह्मण भोजन आणि व्रतवैकल्पे या ज्या विधी आहेत हे आपण सुतक झाल्याच्या नंतर आपणही कराव्या आणि लोकांनाही त्या करावयाच भाग पाडाव्या. परंतु त्या काळामध्ये आपण जर याला वर्ज्य केलं तर त्याचं अधिकाधिक फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. पण नंतर मात्र त्यांच्या स्मरणार्थ आपण या गोष्टी केल्या पाहिजे, करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण व्रत करतो आपण कशासाठी करतो? आपल्याला व्रत करत असताना सध्या बघा तुम्ही, भगवान शिवशंकराला लय चांगले दिवस आले तुमच्यामुळं, आहे का नाही? आपले व्रतच, पण आपण कशासाठी करतोय? तर संसारातली अभिलाषा, संसारातलं आपल्याला जे सुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण भगवंताकडे मागणी करतोय. पण शास्त्र असं सांगतं की आपण देवाकडे या संसारासाठी काही मागूच नाही, मग आपण आपल्या मोक्षपदासाठी देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे. कधी गेलात का मंदिरात आणि देवाकडे हात जोडले ना असं म्हणलात का काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण? कधी म्हटलो का आपण की कधी माझा उद्धार होईल, कधी भगवंता मी त्या ठिकाणी देव माझ्यावर कृपा? कधीच नाही. आपण देवापाशी गेलो की आपण काय मागणार? मागून मागून माझ्या लेकाला लेकरू होऊ दे, वाढावे संतान, ग्रही द्यावे धनधान्य. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजची कथा आपण समजून घेतली आणि खरोखरच कथा अतिशय सुंदर झाली. श्राद्धाचे प्रकार आणि त्याबद्दलचं विश्लेषण आजच्या कथा भागामधून आपण जाणून घेतलेलं आहे. हे कथेतले विचार आपण मनात जपूया, पुढे जाऊया आणि भावार्थ ज्ञानेश्वरीचा आनंद घेऊया. एथ आले असती आघवे, परी कवणेसी म्या झुंजावे, हेरणी लागे पहावे म्हणून या. शास्त्रीजी रामकृष्ण. एथ आले असते आघवे, या ओळींचा भावार्थ काय? अहंकाराने भरलेली ओवी आहे ही ओवी. दुर्योधनाच्या बाजूने भीष्माचार्य पहिले शंख वाजवणारे, पांडवाच्या बाजूने पहिला शंख वाजवणारे भगवान पांचजन्य ऋषिकेश. त्यानंतर सगळ्याचे शंख वाजवले, नाद मोठा झाला, मोठा विषय आहे तो. आपण भावार्थ घेतो आणि भगवंताला आदेश केला, देवा आपण एका कडेला आहोत, माझा रथ जो आहे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. आणि का उभा कर त्याची ही ओवी. एक सगळेजण आलेले आहेत युद्ध करण्यासाठी. एक आले असती आधवे, सगळे कौरव आलेले आहेत. परी कोणीशी काय जावे, कोणाबरोबर युद्ध करून? हा अहंकार आहे. कोणत्याही लहान पोराबरोबर युद्ध करावं, सामान्य माणसाबरोबर माझी पण एक योग्य, हा अहंकार सहन नाही तेव्हा. हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. दुसरा एक महत्वाचा सिद्धांत आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी याचा अर्थ सांगतोय. एक वाईट बाजू आहे, एक चांगली बाजू आहे. एक धर्माची बाजू आहे, एक अधर्माची बाजू आहे. आणि अर्जुन भगवंताला म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. म्हणजे अर्जुन कोणत्याच बाजूनी नाही. म्हणून कधीही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना, इंजन चालू आहे आणि न्यूट्रल आहे, हा सगळ्यात घातक माणूस जो न्यूट्रल आहे. तो आपलं काय देणे घेणे, इकडे नाही तिकडे नाही, सगळ्यात घातक तो स्वार्थी माणूस आहे. कळत नाही त्याला. मध्यभागी तुम्ही का उभा राहिला? तुम्ही कुठल्या तरी एका पक्षात उभा राहा ना. धर्माच्या राहा, अधर्माच्या राहा, आपल्याला काय देणे घेणे नाही. आपण व्यापारी आहोत, आपण आमके आहोत, ही चूक आहे. एक महत्वाची बाब. दुसरी, अहंकाराने तुम्ही भरलेले आहात. कौनेशी म्या झुंजावे. आणि भगवान श्रीकृष्ण थोडेसे खोडील आहेत. हे माहिती असताना अर्जुन म्हणतो कौनेशी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. भगवंतांनी काय केलं, तुला योग्यताच पाहिजे ना. मग आता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करायचा आहे ना, भगवंतांनी वेगळी पद्धतीने केलं. भगवंतांनी भीष्माचार्याच्या पुढे रथ उभा केला. जिथं द्रोणाचार्य आहेत आणि भीष्माचार्य, तिथंच रथ उभा केला.
तुला असं वाटतं ना की कौणेशी मी झुंजावे, हे तुझे बाप दादे बसलेले कर सुरू युद्ध. आणि ज्यांनी धनुष्य धरायला शिकवलं तिथून युद्धाला प्रारंभ. भगवंताला असं वाटलं होतं किरकोळ कारकोळपासून हात गरम होईपर्यंत लढू द्या त्याला, ही भगवंताची भावना म्हणून तो दुसरीकडे रथ होता. भगवंताला यांनी आव्हान दिलं की मला दोघांच्या मध्ये रथ ठेवा. मग ते म्हणजे ठीक आहे. आता अर्जुनाची समस्या अशी निर्माण झाली की इथून सुरुवात करायची युद्धाला, प्रारंभ इथून करायचं. भीष्माचार्यापासून द्रोणाचार्य एकाने धनुर्धर बनवले आणि एक कुलगुरू आहेत भीष्माचार्य, आणि युद्धाला इथून सुरुवात करायची. घाबरला अर्जुन. गीतेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे तो तत्वज्ञानी नाही आहे. तत्वज्ञान शिकलेलं आहे, तत्वज्ञान अंमलात आणलेलं नाही त्याने, आणि घात झाला तिथे. आणि इथून गीतेचे हे गीतेचं मूळ आहे. अहंकार कराल असा तुम्हाला बापदादा भेटेल की जिथं तुमचं अस्तित्वच नष्ट होईल, तुम्ही गोत्यात याल आताच्या भाषेमध्ये. आणि अर्जुनाने ते भीष्म द्रोणाला पाहिलं आणि मनात गडबड निर्माण झाली. हेच शब्द ज्ञानोबरांचे ते तर मनी गजबज झाले. आणि आत्ताच्या समजणाऱ्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं, धैर्य संपलं, कॉन्फिडन्स संपला त्याचा. मनी गजबज झाली अपयशी कृपा उपजली, त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. युद्ध करण्यासाठी जी वीरवृत्ती लागते ती निघून गेली, आपल्या हाताने घालवली. म्हणून मनुष्य आपलं नुकसान आपल्या विचारांनी करतो. हा यातला संदेश. ज्ञानेश्वरी मधल्या काही निवडक ओव्यांचा गूढार्थ म्हणजे भावार्थ ज्ञानेश्वरी. यातली प्रत्येक ओवी इतकी खोलामध्ये समजून घेणं म्हणजे खरोखरच आपल्यासाठी अत्यंत भाग्यप्रद आहे. हे सदर तर अतिशय सुंदर झालेलं आहे. आता मात्र या भागापुरतं इथेच थांबूया. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. या भागापुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.